एका छोट्याशा गावात पार्वती नावाची एक म्हातारी आजी राहायची. तिचं घर गावाच्या टोकाला होतं. घराच्या मागे एक छोटंसं अंगण आणि त्या अंगणात आजीने अनेक भाज्यांची लागवड केली होती. मिरच्या, वांगी, टोमॅटो आणि एक मोठा भोपळ्याचा वेल. आजी रोज सकाळी उठून झाडांना पाणी घालायची आणि त्यांच्याशी बोलायची सुद्धा. ती म्हणायची, "तुम्ही माझी मुलं आहात. नीट वाढा. मी तुमची काळजी घेते." काही दिवसांनी त्या वेलावर एक छोटासा भोपळा लागला. आजी त्याला पाहून खूप खुश झाली. ती रोज त्याला हात लावून म्हणायची, "लवकर मोठा हो रे, मला तुझी भाजी करायची आहे." दिवसेंदिवस भोपळानं मोठा होत गेला. तो इतका मोठा झाला की संपूर्ण वेल खाली झुकला. गावातील लोकही येऊन म्हणू लागले, "अगं पार्वतीबाई, एवढा मोठा भोपळा आम्ही कधी पाहिलाच नाही." आजी हसत म्हणायची, "हा माझा लाडका भोपळा आहे." एक दिवस आजीने ठरवलं की आता भोपळा तोडायचा. ती हातात सुरी घेऊन अंगणात गेली आणि भोपळ्याला पकडून ओढू लागली. पण भोपळा इतका मोठा आणि जड झाला होता की आजीकडून तो काही केल्या हलतच नव्हता. आजी दमून बसली आणि म्हणाली, "अरे बापरे, हा तर खूपच जड आहे." तेवढ्यात तिचा शेजारी रामू तिकडे आला. आजी म्हणाली, "रामू, जरा मदत कर ना, हा भोपळा तोडायचा आहे." रामूनेही पूर्ण ताकद लावली, पण भोपळा काही हलत नव्हता. मग रामू म्हणाला, "आजी, आपण आणखी लोकांना बोलावूया." थोड्याच वेळात गावातील 2-3 मुले, शेजारच्या काकू आणि आणखी काही लोक आले. सगळ्यांनी मिळून भोपळा ओढायला सुरुवात केली. एक जण दुसऱ्याला धरून उभा राहिला. आजी पुढे, तिच्या मागे रामू, मग मुले आणि शेवटी शेजारचे लोक. सगळे जोरात ओरडले, "1, 2, 3, ओढा!" सगळ्यांनी ताकद लावली आणि अचानक धडाम असा आवाज झाला. भोपळा वेलापासून सुकला आणि सगळे मागे पडले. काही क्षण सगळे एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग मोठ्याने हसू लागले. आजी खूप खुश झाली. ती म्हणाली, "पहा, एकट्याने काही होत नाही, पण सगळे मिळून काम केलं तर मोठ्यात मोठं कामही सहज होतं." आजीने त्या मोठ्या भोपळ्याचे तुकडे केले आणि सगळ्यांसाठी स्वादिष्ट भोपळ्याची भाजी बनवली. गावातील सगळ्या लोकांना तिने जेवायला बोलावलं. सगळे जे जेवत असताना आजी म्हणाली, "हा भोपळा फक्त माझा नाही, आपला सगळ्यांचा आहे, कारण आपण सगळ्यांनी मिळून तो काढला." त्या दिवसानंतर गावात एक म्हण प्रसिद्ध झाली, "एकीची ताकद मोठी असते." आजी रोज अंगणात बसून त्या रिकाम्या वेलाकडे पाहायची आणि हसत म्हणायची, "पुढच्या वर्षी अजून मोठा भोपळा लावणार." आणि गावातील मुले दररोज विचारायची, "आजी, पुढचा भोपळा कधी येणार?" आजी हसत उत्तर द्यायची, "लवकरच, पण यावेळी तुम्हा सगळ्यांना आधीपासून मदतीला बोलावणार." कथेचा बोध: एकत्र काम केल्याने कोणतेही अवघड काम सोपे होते.